अस्मी, तुला एक गोष्ट सांगू? तुला माहिती आहे का, सारंगच्या रूम मध्ये आता जे दूध नेलंय ना, त्यात गुंगीचं औषध टाकलंय. एकदा का सारंग ते दूध प्यायला की आपलं काम झालं. का केलंस तू? का केलंस चांगले? तू दुधाचा ग्लास अस्मीने आणून ठेवला होता म्हणून केलंस ना? काय जेलसी वाटली? ते अस्मीसारखं वागणारच तू आता? नाही, तिला वाटू शकते, मला माहिती आहे तिला वाटेल. तुला पण जेलसी वाटली? मैत्रीण आहेस ना तू माझी, तुला समजायला हवं होतं ना. तुझ्यावरचा विश्वास उडेल ना माझा सावली. तिच्यासारखं वागायला नको जाऊ. अगं बोल ना. गप्प गप्प काय सावली, बोल ना. मी वेडा वाटतोय तुला? ठीक आहे, नाही बोलायचं ना तुला? नाही बोलायचं ना? नको बोलू. माझ्या आजूबाजूला पण फिरायचं ना. निघ सावली, जा. मी म्हटलं ना आजूबाजूला फिरायचं नाही. अगं जा, निघ सावली. तुला माहिती आहे का, सारंगच्या रूम मध्ये आता जे दूध नेलंय ना, त्यात गुंगीचं औषध टाकलंय. एकदा का सारंग ते दूध प्यायला की आपलं काम झालं. तुझ्यावरचा विश्वास उडेल ना माझा सावली. तिच्यासारखं वागायला नको जाऊ. माझ्या आयुष्यात काय होतंय विठ्ठला? मी काय करायला गेले होते आणि काय घडून बसलंय? भैरवी माईंना दिलेल्या शब्दामुळे मी सारंग सरांची बोलू शकत नाहीये. त्यामुळे त्यांचं माझ्यावर नाराज होणं स्वाभाविक आहे. पण आज ते म्हणाले की मी त्यांना त्यांच्या अवतीभोवती नको आहे. मग मी काय करू या घरात राहून? मी काय करू? नाही, त्यांना माझा इतका त्रास होत असेल ना, तर मला या घरातून निघून जावं लागेल. माझ्या आजूबाजूला पण फिरायचं ना. निघ सावली, जा. सावली, ये.
कुठल्या परिस्थितीमध्ये मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधलं होतं हे विसरलेलो नाहीये मी. सत्य आणि असत्य निवर्तना मला झालेला त्रास मी विसरलेलो नाहीये. येणारा काळ कसोटीचा आहे सावली. कित्येकदा समोर घडणारी घटना आपल्याला बघत बसावी लागणार. काहीच नाही करू शकणार आपण. तुझा विठ्ठल साक्षात सत्य तोच तुला मला आपल्याला सत्य ओळखायला आणि पचवायला ताकद देईल. दुधाचा ग्लास अस्मिने आणून ठेवला होता म्हणून केलंस ना. एक सावली